तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की महिपतला भेटायला एक व्यक्ती आलेली असते. ती दुसरी कोणी नसून त्याची मुलगी साक्षी असते. महिपत तिला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, नाग्यावर विश्वास ठेवू नको, त्या प्रियावर तर नाहीच नाही, कारण ते दोघेही तो लोक तुझा जीव घ्यायला मागे पुढे सरक बघणार नाही. इकडे प्रिया म्हणत असते की आई, आमच्या जीवनाचं पार्सल कुठे आहे, या सॅलीने ते लपवून ठेवलंय. तुम्हाला असंच वाटतंय ना, मी माझ्या नवऱ्याने या घरामध्ये उपाशी राहावं. अश्विनलाही राग येतो आणि तो सायलीला म्हणतो की खरंच म्हणे तो आमचं जेवणाचं पार्सल लपवून ठेवलंय. तर सायली म्हणते की आपल्या लोकांचं जेवण लपवून ठेवणं एवढी निष्ठुर मी नाहीये. हे असलं काम करणं फक्त तुमच्या बायकोला जमू शकतं. त्यानंतर सायली आता एक व्हिडिओ अश्विनला दाखवते. तर त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असतं की सायली जेवण बनवून गेलेली असते आणि ते प्रिया एका पार्सलमध्ये पॅक करून बाहेर फेकून येते. त्यानंतर मात्र प्रियाचा खरा चेहरा अश्विन समोर येतो. त्यानंतर अश्विन रागातच प्रियाला जाब विचारत असतो की सायली बहिणींनी बनवलेलं जेवण पॅक करून तू कुठे टाकून आलीस. तर मित्रांनो, आता सगळ्यांनाच कळायला लागले की प्रिया कशी आहे. मेन म्हणजे आता अश्विनलाही समजतंय की प्रिया खोटारडी आहे एक नंबरची. पण आता मित्रांनो, हे सगळं जे आहे ते लवकरच आपल्या